नमस्कार मंडळी, मी काजल. आता उन्हामुळे आयुष्य नुसतं गरम झालंय, त्यामुळेच ना मी एक ड्रिंक बनवणार आहे. आता ड्रिंक म्हटल्यावर तुमच्या मनात उकळ्या फुटतील, पण या ड्रिंकने तुमच्या पोटात ऍसिडिटीमुळे फुटणाऱ्या उकळ्या बंद होतील. आता नॉर्मल सोलकढी सगळ्यांनीच पेली असेल, पण ही आहे कैरीची कढी. कशी बनवायची ग सांगते. आजच्या आपल्या रेसिपीची हिरोईन आहे आंबट सासू म्हणजेच कैरी. कुकरमध्ये कैरी घालायची आणि मग त्यात थोडंसं पाणी घालून ती उकडायला ठेवायची. आता कैरी उकडून झाल्यावरती कैरीचा गर एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचा. मग त्यात घालायचं 1 वाटी फ्रेश ओलं नारळ, कारण सासूचा आंबटपणा कमी करण्यासाठी शेवटी सासराच कामी येतो. थोडीशी कोथिंबीर, 2 आग लावणाऱ्या मिरच्या, 2 लसूण, मग थोडंसं चव येण्यासाठी जिरं, थोडंसं जखमेवर चोळण्यासाठी मीठ आणि गोड गोड थोडीशी साखर. हे सगळं मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं. एका पांढऱ्या शुभ्र कापडात ते मिश्रण घालायचं आणि त्याचा रस काढून घ्यायचा. आता आपली कढी तयार आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर आणि बर्फ घालून ढवळायचे. ही थंडगार कढी प्यायल्यावरती कोकण आपल्या घरात आल्यासारखं वाटतं. कैरीची कढी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये कळवा. बाय.